भूषण होते. कवी भूषण औरंगजेबाच्या दरबारात होते. कवी भूषण अख्खं भारतभर फिरले, पण त्यांना सुख मिळालं तर महाराजांच्या दरबारात गेले. तुम्ही कवी भूषणांची कविता ऐकली असेल, ते वीर रसावर कविता. वीर रस म्हणजे की जे शूरवीर लोकांवर एक नवीन त्यांनी हे केलं. ती कविता खूप फेमस आहे, तुम्ही ऐकली. इंद्रजीवी जंब पर, बाडवसु अंब पर, रावण सदंब पर, रघुकुल राज आहे जी. म्हणजे कविभूषणनी 500च्या वर कविता लिहिल्या शिवाजी महाराजांनी. आणि शिवाजी महाराजांनी पहिली कविता जी जगदीश्वराच्या मंदिरात ऐकली, कविभूषण भेटायला 21 वेळा शिवाजी महाराजांनी ती कविता ऐकली असे इतिहासकार सांगतात. तर कविभूषण त्या कवितेत कविभूषण काय म्हणतो, शिवाजी महाराज कोण आहे? शिवाजी महाराज म्हणजे गुजरात माऊली आणि रयतेश सावली. कविभूषण शिवाजी महाराजांनी म्हणतो की तुम्ही कल्पवृक्ष. शिवाजी महाराज तुम्ही मागा, रयतरी जे मागितले शिवाजी महाराजांनी दिलं. आणि म्हणून रयत मावळे स्वतःचा प्राण हातावर ठेवून शिवाजी महाराजांसाठी लढले. शिवाजी महाराजांना त्यांनी तेवढं प्रेम दिलं आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा रयतेला तेवढं प्रेम केलं. शेवटी एक जातीला ते सांगतो की जसा औरंगजेबाचा उल्लेख केला, औरंगजेब एवढा क्रूर होता. औरंगजेबाचा भाऊ होता दाराशिकोला मारला औरंगजेबाने. सिंहासनासाठी त्यांची लढाई होती. त्या लढाईत औरंगजेबाने कसं मारलं दाराशिकोला? औरंगजेबाने त्याचं एक मस्तक वेगळं केलं, शरीर वेगळं केलं. मस्तक इकडे पुरलं तर शरीर एकीकडे पुरलं. आणि आता आपली संशोधक त्याचं शोध लावतात की दाराशिकोला आपण शोधू, त्याचं हे करू. तर या दाराशिको कविभूषणी खूप छान कंपॅरिझन केले की औरंगजेब एवढा क्रूर होता. शिवाजी महाराज कोण होते? भावभावंडांना संस्थापित. म्हणजे जो भावभावंडांना पण संस्थापित करतो. दिल्लीसारखं आपलं तख्त कधी रक्तरंजित नव्हतं. आपलं स्वराज्य होतं. तर ह्या काही गोष्टी शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारख्या.